तर रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय हो. गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार गुरु की नहीं. सुर नर मुनि जन साधुआ संतों सर्वस दी नहीं. सतगुरु साहेब संत सब डंडो तुम प्रणाम. आगे पीछे मत हुए तिनको जा कुर्बान. नराकार निर्विषम काल जाल भयभंजनम निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुबेशुंदनम. सोहम सुरति समाप्तम सकल समाना निर्तल. उज्ज्वल हिरंबर हरदमम बेपरवा अथाह वार पारनी मज्जतम. ग्रीब जो सुमर सिद्ध होई गणनायक गलता ना. करो अनुग्रह सोई पारस पद परवाना. आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा. चरण कमल लो लाऊं आद्यंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम रिद्धि सिद्धि दाता सोई. अवगत गुण अतीतम सत्य पुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी. तन मन अर्पों शीशम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा. शेष सहस मुख गावे पूज्य आदि गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय धावे. समर्थ जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि अधारा ध्यावे सहस 88. उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी. 33 कोटि अधारा ध्यावे सहस 88. उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी. कर जोरूं विनती करूं धरूं चरण पर शीश. गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश. कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम. चरण कमल में राखियो मैं बंदी जाम गुलाम. कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम. गले प्रेम की जेवड़ी जा खेचो वहाँ जाऊं मैं. तो करो तो बावड़ू दूर दूर करो तो जाऊं. जो रखो त्यों ही रहूं जो देवो सो खाऊं. परम पिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सर्व सृष्टीचे रचनाहार कबीर परमेश्वरजींच्या असीम कृपेने तुम्ही परमात्म्याचे
काही पुण्यात्मे परमेश्वराचा महिमा ऐकण्यासाठी उपस्थित झालात. सत्संगाला येण्यामुळे जीवांना समजते की हे मानव शरीर कशासाठी आपल्याला प्राप्त झाले होते. मात पिता मिल जावेंगे, लख 84 माँ, सतगुरु सेवा और बंदगी, भाई फेर मिलन की ना. परमात्मा आपल्याला आठवण करून देतात की हे भोळ्या प्राण्या, माता पिता मूल बाळ संपत्ती परिवार तर तुला, माता पिता मुलं बाळ म्हणतात हे तुला अन्य प्राण्यांच्या शरीरातही प्राप्त होतील, कारण की आपण आपल्या मनुष्य जीवनाचे उद्दिष्ट एवढेच मानले आहे. जोपर्यंत आपण सत्संग नाही ऐकत, यथार्थ ज्ञान आपल्याला प्राप्त नाही होत. आपण आपले कुटुंब आणि माता पिता या परिवाराच्याच सर्व परंपरांमध्ये, मर्यादांमध्ये आपला निर्वाह करून त्यांचे पालन करत मोठ्या अभिमानाची गोष्ट समजत राहिलो, तर परमात्मा आठवण करून देतात की हे माता पिता तर तुम्हाला पशु झालात, पक्षी झालात, कुत्रा झालात तेव्हाही माता पिता मिळतील, गाढव झालात तर तिथेही माता पिता मिळतील, परंतु मनुष्य जीवनामध्येच तुम्ही सद्गुरु सेवा आणि भक्ती प्राप्त करू शकता. तर सत्संगाला आल्याने प्राण्याला ज्ञात होते की मनुष्य जीवनाचे उद्दिष्ट काय आहे. म्हणतात, सतगुरु के दरबार में जाइयो बारंबार, बोली वस्तु लखा देवे है सतगुरु दातार. जोपर्यंत आपण सत्संगाला येत नाही, आपण परमात्म्याला विसरून गेलेले असतो. कधी संकट आले तर आपण आठवण काढतो आणि मग संकट टळले की मग वायफळ गोष्टी लक्षात ठेवतो, जे मनुष्य जीवनाचे काही उद्दिष्ट देखील नसते, तो विषयही नसतो. तर काय सांगतात परमात्मा, भाई दुख में सुमरण सब करे, सुख में करे ना कोई, जय सुख में सुमरण करे तो दुख कहूँ को हो. कबीर सुख में सिमरण किया नहीं, दुख में करते याद, कहे कबीरता दास की कौन सुने फरियाद. मानुष जन्म पाए कर जय नहीं रटे हरि नाम, जैसे कुआ जल बिना बनवाया क्या काम. मानुष जन्म दुर्लभ है ये मिले न बारंबार, तरवर से पत्ता टूट गिरे वो बोर न लगता डर. राम रटत निर्धन भलो, टूटी घर की छान, वो सुंदर महल किस काम के, जहाँ भक्ति नहीं भगवान. राम रटत कोड़ी भलो, चू चू पड़े जो चाम, वो सुंदर शरीर किस काम का, जा मुख नाही नाम. कबीर जिव्या तो वाहे भली, जो रटे हरि नाम, नहीं तो काट के फेंक दियो, ये मुख में भलो ना चाम.
राम रटत कन्या बली और साकट बलो न पूत, जैसे छेरी के गल में गलथन जिसमें दूध ना मूत. परमात्मा म्हणतात की हे प्राणी संकटाच्या वेळी परमात्म्याची आठवण काढतात. सुख असते तेव्हा भगवानाला विसरून जातात. जर सुखातही तुम्ही भगवानाला लक्षात ठेवलेत तर संकट येणार नाही. मग किती महत्व सांगितले आहे भगवानांच्या भक्तीचे, की मनुष्य जीवन हे वारंवार प्राप्त नाही होणार. एकदा तुमच्या हातातून हे सुटून गेले तर असे समजा की झाडापासून पान गळून खाली पडते, पुनःस्थापित नाही होऊ शकत. मग काय सांगतात की विना भक्तीचे जे प्राणी हे जग सोडून जातात, अंतसमयी त्याला संपूर्ण आयुष्यभर जे साठवले होते, जमवले होते आणि जे कुटुंब तयार केले होते ते खूप आठवते. सारं जीवन कुटुंबाच्या पोषणासाठी, जगाचे सोसण्यामध्ये आणि आपले घर बंगले बांधण्यात घालवले. जाताना जेव्हा याच्या लक्षात येते की तुझे सर्व काही इथेच राहिले, आता तू जात आहेस एकटा, ना कोणी कुटुंबातील सदस्य तुझ्या सोबत आहे, तर त्यावेळी त्याची स्थिती सांगतात की पछाड़ खाखा रोएगी ये आत्मा जब तू चालेगी अकेली. म्हणतात डोकं आपटून आपटून, हंबरडा फोडून फोडून रडतो हा आत्मा जेव्हा यमाचे दूत त्याला खेचत घेऊन जातात. याचे सर्व काही इथेच राहून जाते जे संपूर्ण आयुष्यभर याने साठवले होते. ज्याला हा स्वतःचे मानून बसला तर परमात्मा त्याला आठवण करून देतात की काया तेरी है नहीं ये माया कहां से हो, और चरण कमल में ध्यान रखो इन दोनों को. जेव्हा तुझे शरीर नाहीये भोळ्या आत्मा, तुझे शरीरच तुझे नाहीये, तर हे घर बंगले कार आणि हा बँक बॅलन्स जमवत बसलायस मूर्खा, हे तुझे कसे होऊ शकते? तुझे काय आहे? तुझी आहे भक्ती, जे सुमरण तू करत आहेस, आणि तुझे आहे जे जगातून तू सोडून दिलेस, दान केलेस. दान देखील म्हणतात सुपात्री करावे. चुकीच्या ठिकाणी केले तर दान देखील व्यर्थ असते. गुरु बिन माला फेरते फिर देते दान, गुरु बिन दोनों निष्फल है चाहे पूछो वेद पुराण. परमात्मा म्हणतात चिड़ी चोंच भर ले गई नदी न गट्यो नीर, दान दिए धन गटे नहीं नो कह रे साहेब कबीर. देते को हर देत है जहां तहां से आन, अन देवा मांगत फिरो फिर साहेब सुने ना कान. परमात्मा म्हणतात धर्म तो दसके नहीं ये दसके तीनों लोक, खैरायत में खैर है भाई कीजिए आतंपोख. तर मनुष्य जीवनाचे तुमच्यासोबत मनुष्य जीवनात जे संग्रह कराल, हे धन आहे जे तुमच्या सोबत जाईल. कबीर सब जग निर्धना धनवंता ना कोई, धनवंता सो जानियो जिस पर राम नाम धन होवे. की सारा संसार निर्धन आहे, ज्याच्याकडे सत्य भक्ती हे रामाच्या नामाचे धन आहे. म्हणजे सत्य मंत्रांची कमाई जी आहे ते राम नामाचे धन असते. तो एक धनवान आहे. बाकी सांसारिक संपत्ती भौतिक, ज्याच्याकडे संपत्ती आहे त्याला अध्यात्म मार्गात धनिक नाही मानले जात. मग काय सांगतात कबीर राम रटत निर्धन भलो और टूटी घर की छान, वो सुंदर महल किस काम के जा भक्ति नहीं भगवान. पुण्यात्म्यांनो, आज परमात्म्याची लेकरे ज्यांना दीक्षा प्राप्त झालेली आहे, त्यांच्या कुटुंबांमध्ये एक मिनी
आश्रम तयार झाला. असे स्थान तयार केले जाते जिथे भगवानांचे स्वरूप ठेवले जाते, जिथे परमात्म्याची ज्योती पेटवली जाते. सगळे उठून तिथे प्रणाम करतात. सकाळ, संध्याकाळ आणि दुपारी भगवानांची चर्चा चालते, रमैणी होते, आरती होते, सकाळचे नित्य नियम होतात. मग दिवसा जेव्हाही वेळ मिळतो कोणी मंत्र जपत आहे, कोणी सुमरण सतनामाचे करत आहे. तर किती वातावरण बदलते ना. तिथे वायफळ बडबड असेल, हा हे म्हणाला, तो ते म्हणाला, त्याचा नाश होईल, त्यांचे असे नुकसान होणार आहे, ते अशा चुका करतात. तर अशा प्रकारच्या वायफळ गोष्टी करून त्या कुटुंबात, त्या घराच्या आत आपण हे कुविचार सोडून देत होतो. मग ते कुविचार आपल्या डोक्यात घोळत राहायचे, आपल्याला डिस्टर्ब करायचे, शांती मिळू देत नसत. आणि जेव्हा परमात्म्याचा महिमा आणि अमृतवाणी स्टार्ट होते तेव्हा कुविचार वर निघून जातात आणि सुविचार त्या घरात हळूहळू स्थापित व्हायला लागतात. मग घरामध्ये शांती नांदायला लागते. ही पद्धत आहे. आणि कुठेही परमात्म्याची चर्चा नाही. सकाळी उठताच एकतर न्यूजपेपर वाचतील ज्याच्यात धादांत खोट्या वायफळ गोष्टी असतात, वर्तमानपत्र किंवा टीव्ही लावून बातम्या ऐकतात, सारा दिवस निरुपयोगी जातो. किंवा मग फिल्म बघतील. तर जोपर्यंत प्राण्याचे पूर्वजन्मीचे शुभसंस्कार चालतात तोपर्यंत तो काहीही करत राहतो. आणि स्वप्नातही भगवान न आठवता त्याला सर्व सुखे प्राप्त होत राहतात. तर जग हे बघत असते. भक्तही डिस्टर्ब होऊन जातात की आम्ही भक्तीही करत आहोत, आम्हाला संकटांचा तरीही काही ना काही सामना करावा लागतो. आणि दुसरी व्यक्ती सारा दिवस वायफळ गोष्टी करत राहते, दारू पिते, पत्ते खेळते, राजकारणात पडून असते आणि कोणत्याही वाईट कामांची काही गणना नाही त्यांच्या, आणि तरीही ते सुखी आहेत. तर हे बघून विचलित होऊ नका. परमात्म्याने सांगितलेल्या या पॉइंट्सचा, मुद्द्यांचा नीट विचार करा. ते पूर्वजन्मीचे पुण्यकर्मी प्राणी आहेत आणि जोपर्यंत त्यांची पुण्य चालली आहेत त्यांनी कितीही कुकर्मे करू देत, त्यांना कोणतीही हानी नाही होणार. आणि जेव्हा त्यांची पुण्य समाप्त होतील मग पाप कर्मांचा काळ सुरू होईल. मग बघा त्यांच्या घरात काय काय पहाड कोसळतात. आणि तुमच्यावर भक्ती करता करता देखील अडचणी येत आहेत. तर जर भक्ती करत नसतात तर तुमचा तर सर्वनाश होणार होता. विचार करा. जसे तुम्ही थंडीच्या दिवसात चादर घेतली आहे किंवा स्वेटर घालून बसले आहात आणि थंडी तरीही वाजत आहे, तर असा नका विचार करू की तुम्ही त्या स्वेटरने तुमचे संरक्षण नाही केलेले. आता जसे इथे काही भक्त म्हणतात की आम्ही पाठ देखील करून घेतले, संकल्प पण केला, 4थी हजेरीही लावली, अजूनपर्यंत आम्हाला काही विशेष लाभ नाही मिळू शकलेला. हे तर होऊच शकत नाही की जेव्हा तुम्ही एवढे कर्म करत आहात भक्तीचे तर काही लाभ नाही होणार. हे तर तुमचे अजाण विचार आहेत, बालबुद्धी आहे. आता जसे थंडीचे दिवस आहेत, कोणी स्वेटर घातला आणि तरीही त्याला थंडी वाजत असेल तर असा नका विचार करू की स्वेटरने त्याचे काम नाही केले. स्वेटर आपले काम करत आहे, परंतु थंडी जास्त आहे तर त्यासाठी जर्सी एक अजून घाला वरून. आणि त्यानंतरही थंडी वाजत असेल तर चादर ओढून घ्या. म्हणजे असं नाहीये की असं म्हणायचं की मी जर्सीही घातलीये तरी थंडी वाजत आहे हातापायांना. तर हे तर अजाण माणूस म्हणेल ज्याला ही प्रोसेस माहिती नाही, भगवानांच्या मार्गाचे ज्ञान नाही. तर जे तुम्ही पुण्य करत आहात आणि विधिवत करत आहात, पूर्ण म्हणजे संपूर्ण विधी या इथे प्राप्त आहे. गुरुजींच्या व्यतिरिक्त दान करणं व्यर्थ आहे. तुम्हाला सद्गुरू मिळाले, तुम्हाला विधी मिळाला आहे, तुम्हाला पूर्ण परमात्मा मिळाला आहे, पूर्ण परमात्म्याचा मार्ग मिळाला आहे, सद्भक्ती मिळाली आहे, आणि मग तुम्ही साधना योग्य करत आहात. तर असा नका विचार करू की तुम्हाला लाभ नाही होत. तुमच्या पापकर्मांची थंडी खूप आहे आणि हे करता करताही कुठे ना कुठे तुम्हाला थंडी थोडीफार वाजत आहे. जर हे नसते केले तर निमोनिया होऊन मेले असतात असे समजा. तर अशा प्रकारे तुम्ही या भक्तीच्या प्रवासाला डिस्टर्ब नका होऊ देऊ. जो मार्ग सांगितला आहे त्यावर चालत राहा, घरी पोहोचाल, सर्व सुखे असतील.
म्हणजे आपल्या सतलोकात जाल आणि इथेही आराम खूप मिळेल. तर अशा प्रकारे जे असं बोलतात ते बालक आहेत. आणि मग हा विचार करतात की आपण भक्तीही करत आहोत, दुसरा काहीही नाही करत, त्याचे काय थाट आहेत. तर त्याचा सुद्धा तुम्ही या ज्ञानाने विचार करा की जेव्हा बॅटरी कोणीतरी चार्ज करून ठेवली आहे इन्व्हर्टरची आणि पुढे चार्जर नाहीच आहे, त्यांच्याकडे लाईटचे कनेक्शन नाही आहे आणि त्यांची बॅटरी, तरीही त्यांचे पंखे चालत आहेत, बल्ब देखील चालत आहेत. तर यातून अंडरस्टूड आहे, अजाणातील अजाण व्यक्तीही आजकाल समजू शकतो की ती बॅटरी किती दिवस चालेल. एक दिवस ती संपेल आणि मग अंधारात बसतील, ते उकाड्याने मरतील. ह्याच प्रकारे जोपर्यंत पुण्यकर्मांची बॅटरी चार्ज आहे पूर्वजन्मीची, तोपर्यंत ते तुम्हाला सुखीच दिसून येतील, भले कितीही चुका करोत. आणि तुम्ही चांगलेही करत आहात आणि तरीही जाणवत आहे की आपण तुम्ही दुःखी नाही आहात. तुमच्यावर तर न जाणो काय आभाळ कोसळणार होते, भगवानांनी तुमचे रक्षण केले आहे. तर अशा प्रकारे जगाकडे न बघता परमात्म्याच्या या ज्ञानाला आधार करून या भक्ती मार्गावर चालत राहा. राम रटत कोडी भलो, चू चू पड़े जो चाम, ये सुंदर शरीर किस काम का, जा मुख नाही नाम है. म्हणतात भले कितीही आजारी व्यक्ती असो, रोगी असो, कोड देखील असू देत, जर तो भक्ती करत असेल, सद्भक्ती करत असेल, तर त्याचा रोग देखील बरा होईल, त्याला मोक्षही मिळेल. आणि जे सुंदर शरीर आहे संपूर्ण दिवस त्याच्याच आपल्या देखरेखीसाठी त्याचाच गर्व करतात आणि भक्ती नाही करत. म्हणतात वो सुंदर शरीर किस काम का, जा मुख नाही नाम. मग म्हणतात राम रटत कन्या भली, और साकट भलो न पूत, बकरी के गल में गलथड़ा, जिसमें दूध न मूत. कारण की आपल्या समाजात पुत्राला जास्त महत्त्व दिले गेलेले आहे विना ज्ञानाने. तसा पुत्र आणि पुत्रीमध्ये आपल्याला काही भेद असता कामा नये. सर्व परमात्म्याचे आत्मे आहेत, आपापले संस्कार सगळे सोबत घेऊन येतात. तरीही त्यावेळी जेव्हा परमात्मा हे ज्ञान देत असत कबीर भगवान, तर त्यावेळी काय म्हणत असत की मुलगी सत्संगाला नाही जाणार, मुलांनी खुशाल जावे. परंतु प्रथा तर नव्हतीच भक्तीची. जसे दुःखामध्ये कोणी साधू संतांकडे घेऊन जायचे झाडाझुडा करून घ्यायला, तरीही परमात्मा आठवण करून देतात की राम रटत कन्या भली, भक्ती जर मुलगी करत असेल, त्या मुलापेक्षा 100 पटींनी चांगली आहे जो भक्ती नाही करत. तो मुलगा कसा आहे, जसे बकरीच्या गळ्यात एक आचळासारखी कातडी लोंबत असते, आचळासारखी. तर परमात्मा म्हणतात की ते तर व्यर्थ ओझे आहे त्या गळ्यात बकरीच्या, काही कामाची नाही ती कातडी. ना दूध ना मूत, म्हणजे कोणत्याच कामी येत नाही ती. अशाच प्रकारे तो मुलगा जो भक्ती नाही करत, तो मातापित्यांच्या गळ्यातले ते ओझे आहे. आणि ती कन्या जी भक्ती करते आईच्या, तो मुलगा तर आई वडिलांना ओझे होईल. कोणी पहा, कारण की जो भक्ती नाही करत त्याच्यावर संकटे येणार. संकटे येतात तेव्हा आईवडील सोबत दुःखी होतात, जेव्हा पुत्र दुःखी होतो. तर तो डिस्टर्बन्स करेल तुमच्या भक्तीमध्येही आणि दुःखीही राहील आणि दुःखी ठेवेलही. आणि जी मुलगी भक्ती करते तिच्यासोबत भगवान असेल, तिच्या संस्कारात काही पापकर्माचा दंड जरी आला त्यातही भगवान रक्षण करतील. आणि ज्या कुटुंबात ती मुलगी जाईल त्या कुटुंबालाही सुधारेल. त्या ठिकाणी हे भगवान वास करतील, तिथे भक्ती प्रवेश करेल. तर ती मुलगी सदा सुखी राहील आणि मुलगी सुखी राहिली तर आई वडिलांचा आत्माही शांत राहील. तर परमात्मा म्हणतात राम रटत कन्या भली और साकट, जो भक्ती ना करतोय ना करू देतो त्याला साकट म्हणतात. वो साकट भला न पूत, जैसे बकरी के गल में गलथड़ा, जिसमें दूध न मूत. तो काही कामाचा नाही तो मुलगा जो भक्ती नाही करत. परमात्मा म्हणतात
जिव्या तो वाहे भली, जो रटे हरि नाम, नहीं तो काट के फेंक दियो, ये मुख में बोलो न चान। या जिव्हेचे केवढे मोठे योगदान आहे आपल्यासाठी. म्हणजे खारट गोड चाकते, अन्न खाण्यात मदत करते. तर परमात्मा म्हणतात, जर या जिभेने, या जिव्हेने परमात्म्याचे नाव आणि परमात्म्याचा महिमा म्हणला जात नसेल, तर त्यापेक्षा योग्य की ती काढून कापून फेकून दिली तर ते बरं. कारण की मुख हे सर्वात पवित्र अंग मानलं जातं आणि अशा पवित्र अंगामध्ये म्हणतात या चांबड्याची अजिबात गरज नाही जिभेची. आता पुण्यात्म्यांनो, हा विचार करा, परमात्मा काय संकेत करत आहेत की मनुष्य जीवन किती मौल्यवान आहे आणि यात भगवानाची भक्ती किती आवश्यक आहे. जर भक्ती नसेल करत या जिभेने, कोणी तगडा आहे, ताकदवान आहे, गरीबाला कोणी असे वचन कुवचन बोलले, त्याचा आत्मा रडत राहील, कारण की त्याचा सामना करू शकत नाही. तो ताकदवान आहे तर त्याचा आत्मा दुखावला, त्या जीभरूपी तलवारीने त्याने अटॅक केला, किंवा कोणाची निंदा करून भांडणे लावून देतो, किंवा कोणाची खोटी साक्ष देऊन पापाचा भागीदार झाला असेल, तर म्हणतात की यापेक्षा चांगले तर भगवान ही जीभ छाटली जावी. जी भक्ती नाही करत ते निदान पापापासून वाचतील. तर शिष्यांनो, समजा भगवान आपल्याला काय संदेश देऊ इच्छित आहेत. परमेश्वर स्वतः येऊन हे यथार्थ ज्ञान आपल्या प्रिय आत्म्यांना करून देतात. कारण की इथे दोन पॉवर आहेत, दोन शक्ती आहेत. एक तर हा क्षरपुरुष, ज्याला ज्योती स्वरूप निरंजन काळ म्हणतात, ज्याला ब्रह्म देखील म्हणतात. आणि आजपर्यंत या ऋषींना या ब्रह्मचेच ज्ञान आहे, ब्रह्मच्यावर यांना काहीही माहिती नव्हते. आणि हा ब्रह्म कोण आहे? हा काळ आहे, 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे. याला शाप मिळाला आहे 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांचा नित्य आहार करण्याचा. ज्या कारणाने याने इथे सर्वांना मिसगाईड करून थांबवलेले आहे, मूर्ख बनवून ठेवले आहे, सगळ्यांपासून अपरिचित करून ठेवले आहे, भगवानांचे नामोनिशाण पुसून ठेवले आहे आणि सगळ्यांना भगवान बनवून ठेवले. कुठे 2 विटा रचून कोणी केलेले असेल स्थान, ते देखील भगवान डोके टेकवा. कुठे मूर्ती करून ठेवली आहे, ती देखील भगवान. आणि हे देवता ही भगवान, हा स्वतः देखील भगवान. यातील कोणी सुद्धा परमात्मा नाहीये. या 21 ब्रह्मांडांमध्ये जेवढे देव आहेत ते परमात्मा नाहीत. पुण्यात्म्यांनो, हेच तर काम बिघडलेले होते की आपल्याला भक्ती मार्गातील क ख देखील माहिती नाही. क ख इन्क्लुडिंग ब्रह्मा विष्णू महेश, ब्रह्मा विष्णू महेश देखील. आणि ऋषी महर्षी जे सत्ययुगापासून आजपर्यंत जेवढे ऋषी झालेले आहेत, ज्यांना आपण खूप पोहोचलेले मानतो, त्यांना भक्ती मार्गातील क ख ही ठाऊक नाही. आणि ज्याच कारणामुळे आज आपण एवढ्या अंधारात पडलो आहोत की सत्य ज्ञान ऐकण्या एवढी आपल्याकडे ती हिम्मत नाही की आपण सत्य ऐकू शकू. ज्यामुळे विरोध होतो, आपण नाही ऐकत, खोटे बोलतो आणि खोट्याला खरे मानले. एक म्हण आहे की एका खोट्याला 100 वेळा सांगितले की ते सत्य होते, खरे वाटायला लागते. आणि जेव्हा सत्य समोर येते तेव्हा ते खोटे सत्य म्हणून आपल्या मनात ठसते. तर या काळाने असा जुलूम केला आहे की भक्ती मार्गाचे नामोनिशाण पुसून टाकले. आता भक्ती कोणत्या भगवानाची करायची? हा परमात्मा नाही, सांगा. आणि आपण यांना सुप्रीम पॉवर म्हणून बसलो होतो. ब्रह्माजी, विष्णूजी, शिवजी, ब्रह्माजींची तर पूजा करत नव्हतो, पण आदराच्या भावनेने यांना समांतर बघत होतो. कोणाच्या? विष्णू आणि शंकरजींच्या. यांच्यावर काही माहिती नव्हतं. यांच्यावर ऋषी, एखादा कोणी ऋषी म्हणत असायचा ब्रह्मशक्ती आहे. तो कसा आहे? तो निराकार आहे, त्याचे ओम नाम आहे. इथपर्यंत बुद्धी पोहोचली होती आजपर्यंत सगळ्यांची. भले पवित्र हिंदू धर्मातील लोक असतील, भले पवित्र मुसलमान धर्माचे लोक असतील, ते देखील या काळ निराकारावर अडून राहिलेले होते. भले पवित्र या ईसाई धर्माचे लोक असो.
हे देखील निराकार या परमात्मा काळाच्या वर बुद्धी कुणाचीही नव्हती. ते तर परमात्मा स्वतः आले, जे प्रत्येक युगात येतात. सतगुरु आए दया करी ऐसे दीन दयाल, और बंदी छोड़कर ताश का जट रखनी प्रतिपाल. परमात्मा स्वतः आले 600 वर्षांपूर्वी. त्यांनी येताच हे ज्ञात करून दिले. आता श्री देवी पुराणामध्ये सचित्र मोठा टाईप, गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित, केवळ हिंदीमध्ये 414 पानावर हे लिहिलेले आहे की कलियुग सत्ययुगातील ब्राह्मण वेदाचे पूर्ण विद्वान असायचे आणि ते दुर्गेची पूजा करायचे. काय डोंबल विद्वान होते? वेदात कुठे दुर्गेच्या पूजेचे नामोनिशाणे? 4ही वेदांचा सारांश श्रीमद भगवद्गीता आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये दाखवून द्या कुठे रामकृष्णाच्या पूजेचा उल्लेख आहे किंवा दुर्गेच्या पूजेचे कुठेही वर्णन आहे. तर हे डोंबल विद्वान होते, वाचतायत वेद आणि वायफळ ज्ञान सांगतात आणि तीच व्यर्थ बडबड स्वतः करतात. वेद पढ़े पर वेद न जाने, ये बच्चे पुराने 18. ये पत्थर की पूजा करेंगे, भूल गए सृजनहारा. देवी पुराणात लिहिले आहे की सत्ययुगातील ब्राह्मण वेदाचे पूर्ण विद्वान असायचे आणि दुर्गेची पूजा करायचे. गावोगावी मंदिर व्हावे दुर्गेचे, अशी त्यांची खास आस्था होती. तर हे मूर्तीपूजेचे दांभिक ज्ञान भरून ठेवले या भोंदूंनी. वेद वाचतात आणि व्यर्थ बडबड स्वतःची खूप करतात, सगळ्या दंतकथा लोकवेद तयार करून. या काळाच्या जाळ्यात सगळ्यांना अडकवून ठेवले आहे. आता श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 16 मध्ये, अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये पूर्णतः निर्णय केला. क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष दोन पुरुष आहेत. पुरुष म्हणजे प्रभू, भगवान, मालक. क्षरपुरुष याला ब्रह्मला म्हणतात, ज्योती निरंजन काळाला म्हणतात, जो ब्रह्मा विष्णू महेशचा पिता आणि दुर्गेचा पती आहे. 21 ब्रह्मांडांचा मालक आहे, 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे, पुरुष आहे. आणि दुसरा अक्षरपुरुष हा 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी आहे. तेवढाच मालक आहे, तेवढाच पुरुष आहे, तेवढाच भगवान आहे. आणि यांच्या दोघांच्या लोकात हे स्वतः देखील जेवढे प्राणी आहेत हे सर्व नाशवंत आहेत. जीवात्मा कुणाचाही मरत नाही. तो तर कुत्र्या गाढवाचाही नाही मरत, तो तर विषय वेगळा आहे. पण याच्या 15व्या अध्यायाच्या गीतेच्या 17व्या श्लोकात निर्णय दिला की उत्तम पुरुष तू अन्य परमात्मा इति उदाहरता. होय होय. आणि य लोकत्रायम आविष्य विभर्ती अव्यईश्वरा. तिसऱ्या 17व्या श्लोकात म्हटले आहे की उत्तम पुरुष म्हणजे श्रेष्ठ भगवान, श्रेष्ठ परमात्मा, श्रेष्ठ प्रभू, तर या दोघांपेक्षा अक्षरपुरुष आणि अक्षरपुरुष यांच्यापेक्षा कोणी दुसराच आहे. आणि त्याला परमात्मा म्हणतात. परमात्मा इति उदाहरतः, त्याला परमात्मा म्हणतात. परमात्म्याचा अर्थ आहे दुःख देणार नाही, सुखच देईल. तर सतलोकामध्ये जिथून आपण आलो होतो आणि जिकडे आपण आता प्रयत्न करत आहोत जाण्यासाठी, जिथे आपल्याला जाण्याची प्रेरणा करत आहेत, तिथे दुःख नाहीये, तिथे मृत्यू नाहीये, तिथे वृद्धावस्था नाहीये, कोणत्याही प्रकारचा कोणत्याही वस्तूचा अभाव नाहीये. तर सांगण्याचा भाव हा आहे की त्यावर लिहिले आहे की उत्तम पुरुष म्हणजे पुरुषोत्तम. पुरुषोत्तम तर कोणी वेगळा आहे? सर्वश्रेष्ठ भगवानाला पुरुषोत्तम म्हटले आहे आणि यालाच परमात्मा म्हटले जाते. अजून तर परमात्मा कोणी नाही. परमात्म्याचा अर्थ आहे श्रेष्ठ आत्मा, जो केवळ सुख देईल, दुःख देणार नाही कोणाला. मग आणि जो 3ही लोकात प्रवेश करून सर्वांचे पालन पोषण करतो. एक लोक तर झाला या 21 ब्रह्मांडांचे क्षेत्र क्षरपुरुषाचे, दुसरा लोक झाला अक्षरपुरुषाचा 7 शंख ब्रह्मांडाचे क्षेत्र, आणि तिसरा लोक आहे सतलोक. आणि वरचे जेवढे 4 लोक आहेत वर, सतलोक, अलखलोक, अगमलोक, अनामी, अकहलोक, ते 4ही मिळून एक लोक म्हटला जातो. अविनाशी लोक आहे तो सर्व. तर या 3ही लोकात प्रवेश करून जो सर्वांचे पालन पोषण करतो तोच पूर्ण परमात्मा आहे. आणि आपण जेव्हा एका ब्रह्मांडाबद्दल बोलतो तर 3 लोक हे वेगळे होतात. पृथ्वीलोक, पाताळलोक
आणि स्वर्गलोक, हे लोक तर एक म्हणजे ब्रह्मांडामध्ये, यांनाही लोक म्हटले जाते. तर जो प्रसंग चालू आहे त्याकडे येऊया. तर यात 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात म्हटले आहे की तो वास्तविक अविनाशी परमात्मा आहे, आणि जो भगवान आहे त्यालाच परमात्मा म्हणतात. अजून कोणी परमात्मा नाहीये. श्री शिवपुराणात रुद्रसंहितेमध्ये हा काळ जो आहे, ब्रह्मा विष्णू महेशाचे एकमेकात भांडण झाले, या गोष्टीवरून भ्रमित होऊन ब्रह्माजी म्हणतात की मी सर्वांचा रचनाकार आहे, मी सर्वांचा उत्पत्ती करता आहे. आणि भ्रमित होऊन विष्णूजींना हा भ्रम आहे की माझ्या नाभी कमलातून विष्णू या ब्रह्माजींची उत्पत्ती झाली. आणि काही ऋषी जे साधना करत असत, समाधी दशेमध्ये हा काळ काय कपट करतो की आपल्या वास्तविक रूपात याला नाही दिसायचं कोणाला, याने प्रतिज्ञा केली आहे. त्यामुळे हा आपल्या पुत्रांच्या रूपात, कोणाला ब्रह्माजींच्या रूपात, कोणाला विष्णूजींच्या रूपात, कोणाला शिवजींच्या रूपात साधना काळात दर्शन देतो. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेबजी. आपलं नाव? कांचन राहुल रोकडे. आपण कुठून आलात? मी बोरगड म्हसरूळ, एकतानगर, नाशिकहून आली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी 2012 साली घेतली. तत्पूर्वी आपण काय भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याआधी माझे वडील खूप धार्मिक असल्याकारणाने ते पण देवीची भक्ती, ब्रह्मा विष्णू महेश यांची भक्ती साधना करायचे. त्यांच्यासोबत मी पण त्यांच्यासोबत जेजुरगडला जाणे, तसेच धार्मिक स्थळी जाणे, तीर्थक्षेत्राला जाणे, अशी भक्ती साधना, तसेच आईसोबत व्रतवैकल्ये, तसेच गणपती बसवणे, गणपतीची आरती, तसेच हरिपाठ वगैरे करणे इत्यादी भक्ती साधना मी गुरुमंत्र घेण्याआधी करायची. संत रामपालजी महाराजांच्या शरणात आपण कसे आलात? संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये मी पप्पांच्या मार्फत आली. माझे पप्पा जागरण गोंधळाचा कार्यक्रम असल्याकारणाने पाहुणे आमंत्रित करत होते. त्याचवेळी माझे चुलते आहेत, त्यांना देखील आमंत्रित पप्पांनी केलं. परंतु चुलते बोलले की मला जागरण गोंधळाचा कार्यक्रम काही चालत नाही. तर मग पप्पांना विचार पडला की अरे असा कोणता देव आहे की देवालाच देव चालत नाही, जागरण गोंधळाचा कार्यक्रम तर देवाचाच असतो. तर तेव्हा पप्पांनी चुलत्यांना प्रश्न केले माझ्या की तू असं कोणत्या देवाकडे गेलाय की तुला देव चालत नाही. तर मग काका बोलले की एक काम कर, तू जागरण गोंधळाचा कार्यक्रम करून घे आणि निवांत माझ्याकडे ये. त्यावेळी पप्पांनी 11 भार चांदीचे देव बनवले होते. जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाल्यानंतर 2-3 दिवसांनी पप्पा काकांकडे गेले. तर मग काकांनी पप्पांना सत्संग ऐकवला. त्यावेळेला पहिल्यांदाच रीडिंग आलं की ब्रह्मा विष्णू महेश यांचे आईवडील कोण आहेत, त्यांचे दादा कोण आहेत. तर त्यावेळेला पप्पांना खूप मोठा विचार पडला की ब्रह्मा विष्णू महेश यांचे आईवडील कोण आहे हे तर आजपर्यंत आपल्याला कोणीच सांगितलं नाही आहे. तर मग पप्पांनी सत्संग पूर्ण ऐकला आणि मग पप्पांना ज्ञान चर्चा झाली पप्पांची आणि चुलत्यांची. तर त्यावेळेला खूप पप्पांना विचार पडायला लागले. तर मग त्यानंतर पप्पांकडे 2-3 भगत समाज जे काही आहे ते आले आणि पप्पांना ज्ञान सांगितलं. तेव्हा मग पप्पांनी 2010 साली संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि त्यानंतर 2012 मी संत रामपालजी महाराजांचा गुरुमंत्र घेतला. आपलं शिक्षण कुठपर्यंत आपलं शिक्षण झालेलं आहे? आता मी TYBAचं एज्युकेशन घेते. सध्या माझं शिक्षण चालू आहे, TYBAला आहे मी. संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्यामध्ये व आपल्या परिवारामध्ये काय काय बदल आढळले? संत रामपालजी महाराजांची भक्ती घेतल्यानंतर माझ्या परिवारात खूपच बदल होऊन गेला. पप्पांमध्ये जास्त करून खूप बदल झाला, कारण पप्पा आधी खूप दारू प्यायचे, मम्मीला मारहाण करायचे. आम्हाला देखील त्या गोष्टीचा खूप त्रास होत होता. पप्पा काम तर करायचे, उदरनिर्वाह होत होता,
परंतु रात्री संध्याकाळी आले की दारू पिऊन यायचे, मम्मीला मारहाण करायचे. खूपच त्रास या गोष्टीचा आम्हाला व्हायचा. त्याचा परिणाम शैक्षणिक जीवनावर पण व्हायचा आमच्या. परंतु ती गोष्ट चालूच होती पुढे. जेव्हा संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षा पप्पांनी घेतली तेव्हा पप्पांमध्ये खूप मोठा बदल झाला. पप्पांनी दारूचे व्यसन सोडले, त्यासोबत तंबाखू, सिगारेट वगैरे इत्यादी सगळे व्यसन पप्पांची सुटली. तर पप्पांची व्यसन सुटल्यानंतर एक सुखाचा संसार चालू झाला असंच म्हणता येईल. कारण त्यावेळेला पप्पा खूप वेगळंच जगत होते, आनंदाने आमच्यासोबत राहायचे, हसायचे. तर संत रामपालजी महाराजांनी आमचं घरामध्ये एक सुखाचा सागर निर्माण केला आणि पप्पांना देखील खूपच लाभ भक्तीपासून होत गेले. संत रामपालजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने मम्मीचा देखील त्रास कमी झाला. एक स्त्रीचं जीवन ती जगू लागली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये व आपल्या परिवारामध्ये बराचसा बदल झाला. मुख्यतः आपल्या वडिलांचं व्यसन हे दूर झालं आणि आपण एक सुखी आणि समृद्ध आयुष्य जगत आहात. मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज आज स्त्रियांसाठी काय विशेष असं सामाजिक कार्य करत आहात? संत रामपालजी महाराज हे स्त्रियांसाठी खूपच मोठं काम करत आहे. तसेच समाजसुधारकाचं काम देखील संत रामपालजी महाराज करत आहेत. आजकाल एक समाजात एक कुरीती निर्माण झाली आहे की मुलगी ही ओझं समजली जाते. परंतु संत रामपालजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने माझा जो काही विवाह झाला आहे त्या विवाहाला संत रामपालजी महाराज फक्त 17 मिनिटांमध्ये पार पाडतात. त्याला रमैनी असे संबोधले जाते. रमैनीमध्ये कोणत्याही प्रकारचा बेंडबाजा, कोणत्याही प्रकारचे कर्मकांड, ब्राह्मण बोलावणे, डीजे लावणे, तसेच हुंडा घेणे, हुंडा देणे. आज बघा समाजामध्ये एक अशी रीत झाली आहे की मुलगी झाली की बापाला टेन्शन येतं की मी या मुलीचं लग्न कसं करणार, किती मला हुंडा द्यावा लागेल. परंतु संत रामपालजी महाराजांचा भक्तीचा नियम हा आहे की मुलगी आणि मुलगा हे समान आहेत आणि कुठल्याही प्रकारची देवाणघेवाण ही करू नये. संत रामपालजी महाराजांनी एक असा संदेश दिला आहे की मुलगी ही ओझं नसून ती एक मुलासमानच मानली पाहिजे. अशा प्रकारे संत रामपालजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने माझा रमैनी विवाह संपन्न झाला. तर त्यावेळी मी किंवा माझ्या वडिलांनी आमचे जे भगत जे आहेत त्यांना 1 रुपया देखील दिला नाही. तसेच आमच्या ज्या काही वहिनी आहे तसेच वहिनी आणि भावाचा विवाह देखील रमैनी सोहळा यातच पार पडला. वहिनींच्या घरून देखील आम्ही 1 रुपया घेतला नाही. तसेच मी देखील माझ्या सासरकडच्यांना 1 रुपया देखील दिला नाही. तर हुंड्याची जी प्रथा आहे ती संत रामपालजी महाराजांनी बंद केली आहे. आज समाजामध्ये एक मुलीचं लग्न म्हटलं की बापाला हुंड्यासाठी कुणाकडून तरी कर्ज काढावे लागते, तसेच व्याजाने पैसे काढणे, इतर बऱ्याचशा भानगडी असतात. परंतु संत रामपालजी महाराजांचे शिष्य हुंडा देत देखील नाही आणि घेत देखील नाही. कित्येक आज आपण वर्तमानपत्रात देखील वाचतो की हुंडा दिला, त्या व्याजाच्या पैशांमुळे बापाने आत्महत्या केली. तर हा प्रकार आज संत रामपालजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने खूप प्रमाणावर कमी झाला आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या केवळ रमैनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विवाह संपन्न केलेला आहेत. परंतु आज महाराष्ट्रामध्ये विवाह म्हटला की मुलीकडचे लोक मुलाकडच्या लोकांना बऱ्याच प्रमाणात भेटवस्तू देत असतात. जसं काही फ्रीज आहे, TV आहे, कपाट आहे, भांडे आहे. तर ह्या सर्व गोष्टी तरी आपल्या वडिलांनी आपल्या पतिदेवांना दिलेच असाल? नाही, हे तर लांबच आहे. परंतु मी ज्या कपड्यावर, ज्या वस्त्रांवर संत रामपालजी महाराजांच्या रमैनी सोहळ्यामध्ये बसली होती, फक्त त्याच कपड्यांवर मी आमचे भगतजी जे काही आहे त्यांच्याकडे गेली. तसेच त्याचप्रमाणे आमच्या ज्या काही वहिनी आहेत त्यांच्याकडून देखील 1 रुपयाचं कन्यादान वगैरे आम्ही घेतलं नाही. नाही फ्रीज घेतलं, नाही कपाट घेतलं, कोणत्याही वस्तू आम्ही संत रामपालजी महाराजांच्या रमैनी विवाह जो काही सोहळा होतो त्यामध्ये घेतला नाही. जसं आपण सांगत आहात की आपला विवाह हा रमैनी सोहळ्यातून झालेला आहे, तर ह्या रमैनीला आज किती वर्ष झालेले आहेत? आज परमपिता परमेश्वरांच्या दयेने आज माझ्या रमैनीला 1.5 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर ह्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याकडे किंवा आपल्या वडिलांकडे आपल्या सासरच्या मंडळींनी कुठल्या प्रकारची डिमांड केली का? म्हणजे काही पैशांची मागणी केली का किंवा कुठल्या वस्तूची मागणी केली का?
संत रामपालजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आजपर्यंत माझे सासू सासरे तसेच भगतजी यांनी कोणत्याही गोष्टीची डिमांड माझ्या वडिलांकडे केली नाही. तसेच मला देखील या गोष्टीचा त्रास झाला नाही की तू तुझ्या वडिलांकडून इतके पैसे आण, तितके पैसे आण, ही गोष्ट मागव, ही वस्तू मागव, कधीही मला त्यांनी त्रास दिला नाही. तसेच मी समाजाचं सांगू इच्छिते की इतर मुलींना जे काही सासरकडची लोक असतात ते खूप त्रास देतात की तू एक काम कर, तुझ्या वडिलांकडे जा, तुझ्या वडिलांकडे जाऊन तू ही गोष्ट मागव किंवा कार मागव, गाडी मागव, अशा गोष्टींचा खूप त्रास देतात. तर संत रामपालजी महाराजांच्या दयेने मला हा कोणताही त्रास आज झालेला नाही. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज आपला रमैणी सोहळा पार झाला आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खर्च झाला नाही. हा एक मोठा समाजकार्याचा कार्यक्रम आज संत रामपालजी महाराज आणि त्यांचे अनुयायी आज करत आहेत. तर मला असं विचारायचं आहे, हा एक मोठा लाभ तर आपल्याला झालेलाच आहे, तर त्या व्यतिरिक्त आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आणखीन काय अनुभवायला मिळालेत का? संत रामपालजी महाराजांचा गुरुमंत्र घेतल्यानंतर प्रथमतः मला मोठा लाभ म्हणजे मोक्षाचा मार्ग तसेच शास्त्रानुकूल साधना मिळाली आणि संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षा घेतल्यानंतर मला शारीरिक, आर्थिक तसेच शैक्षणिक लाभ देखील मिळाले आहेत. त्यापैकी मी एक आर्थिक लाभ सांगेल. पप्पांची परिस्थिती आधी खूप खराब होती, परंतु परिस्थिती खराब, दारूत पैसे जाणे वगैरे इत्यादी भरपूर प्रकारचे पप्पांचे वायफळ खर्च जो आपण काही म्हणतो तो पप्पांचा खूप व्हायचा. तर मग संत रामपालजी महाराजांचा गुरुमंत्र घेतल्यानंतर पप्पा सुरळीत जीवन जगू लागले. त्यानंतर जो काही पप्पा दारूत पैसे खर्च करायचे त्याचा पप्पा आम्हाला खाऊ आणणे वगैरे इत्यादी भरपूर प्रकारचा आमचे लाड पुरवू लागले. तसेच संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर परिस्थिती ही खूप सुधारली. पप्पांकडे आता स्वतःची बाईक आहे, तसेच 4 व्हीलर देखील पप्पांकडे आहे आणि आर्थिक जीवन हे चांगलं सुरळीत चालू आहे. पहिल्यापेक्षा तर खूपच फरक आहे. तर संत रामपालजी महाराजांच्या दयेने मला खूप असे लाभ मिळाले. रमैनीचा लाभ जो काही आहे, जो एकही पैसा न घेता रमैनी माझी पार पडली, ते पप्पांचं एक ओझंच कमी झालं. आणि रमैनीच्या आधी माझा भाऊ दूध सप्लायरचं काम करायचा, दुधाची पिकअप चालवायचा. तर एक वेळा संत रामपालजी महाराजांची जी काही आरती असते ती आरती चालू होती. संत रामपालजी महाराजांची आरती चालू असल्या कारणाने भावाला जीवनदान मिळाले असे की भाऊ सुरतला जात असताना भाऊ जायचा शॉर्टकटने जायचा. तर संत रामपालजी महाराजांची आरती चालू होती. लास्ट जे काही कडवं आहे स्वामी रामदेवानंदजींचं, ते कडवं चालू होतं. भाऊ शॉर्टकटने जात असल्या कारणाने समोरून एक गाडी आली, तिचा खूपच प्रकाश काचेवर पडला आणि तो माझ्या भावाला सहनच झाला नाही, बघवलाच नाही. तर भाऊची गाडी एका झाडाला ठोकल्यानंतर ती गाडी डबल टिबल पलटी झाली, 2-3 वेळा पलटी झाली. तर पलटी झाल्यामुळे भावाला तर काही लागलं नाही, परंतु ती संत रामपालजी महाराज यांचीच दया. कारण त्यावेळेला गाडीचा मागचा जो काही भाग असतो तो पूर्णपणे खराब होऊन गेला होता, पूर्ण खराब झाला होता. पण भाऊला एक खरोच देखील आली नव्हती. आणि तसेच तेथील लोक देखील भाऊला जे काही सप्लायरचं सामान होतं, दूध वगैरे होतं, तर लोक काय करायची, ती कॅरेट जी होती ती कॅरेट लोक घेऊन जायची आणि भाऊला धमक्या अशा द्यायची की तू जर आरडाओरडा केला, कुणाला फोन जर केलेस तर तुला आम्ही इथेच मारून टाकू, असं म्हणायचे. त्यावेळी परमपिता परमात्मा यांच्या दयेने माझ्या भावाला देखील जीवनदान मिळालं. तसेच वडिलांचं कानाचं ऑपरेशन सांगितलं होतं. संत रामपालजी महाराजांना प्रार्थना मी केली की गुरुजी असं सांगितलं आहे. संत रामपालजी महाराजांना प्रार्थना केल्यानंतर पप्पांचा जो काही कानाचा ऑपरेशन सांगितलं होतं, तर संत रामपालजी महाराजांकडून असं उत्तर आलं की ऑपरेशन करू नका, फक्त भक्ती करा आणि नियमात राहून भक्ती करा, सगळं काही ठीक होईल, कबीर परमेश्वर दया करतील. तर त्यावेळेला पप्पांचा कान काहीच त्रास, म्हणजे त्याच वेळी त्रास बंद झाला. अजूनपर्यंत तर पप्पांना काहीच त्रास झाला नाही आणि होणार देखील नाही, हा माझा विश्वास आहे. तसेच पप्पांचा दुसरा असा अनुभव की संत रामपालजी महाराजांचा गुरुमंत्र घेतल्यानंतर पप्पांची
जी काही लाळ ग्रंथी असते, लाळ ग्रंथीतून लाळ येते आणि तेथे जे काही खराब घटक लाळेतले असतात ते साचून साचून पप्पांच्या लाळ ग्रंथीमध्ये एक खडा निर्माण झाला होता. तर जसं आपण बोराची बी बघतो तशी ती बोराची बी सारखं निर्माण झालं होतं तिथे. तर त्याचं देखील पप्पांना ऑपरेशन सांगितलं होतं. त्याचे देखील मी संत रामपालजी महाराजांकडे प्रार्थना लावली आणि त्याच वेळेला आम्ही असं सांगितलं होतं की आम्ही ऑपरेशन करण्याची आमची इतकी परिस्थिती नाही. तर संत रामपालजी महाराजांनी सांगितलं काहीही गरज ऑपरेशन करण्याची नाही आहे. तर त्यावेळेला पप्पांना एक कॅप्सूल दिली होती आणि पप्पांनी ती खाल्ली आणि नंतर खाल्ल्यानंतर फक्त असं इथे टच करत होते, दाबत होते. तर अक्षरशः पप्पांच्या तोंडामधून इतकी मोठी बी एकदम चिंगारी उडाल्यासारखी ती बी बाहेर आली. अक्षरशः ते आम्ही लहान असल्या कारणाने ती आम्ही फोडून बघत होतो की नेमकं आहे तरी काय. तर अक्षरशः ती बी फुटत देखील नव्हती. म्हणजे पप्पांना त्या बीचा खूपच मध्ये त्रास होत होता हे त्यांनाच माहिती. परंतु खूप म्हणजे पप्पांना त्यावेळेला देखील ऑपरेशनमधून टाळलं परमेश्वरांनी. तर संत रामपालजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने हे लाभ मिळाले. तसेच रमैनी विवाहानंतरचे मी काही लाभ सांगू इच्छिते. संत रामपालजी महाराजांच्या दयेने मला लग्नानंतर 2 महिन्यांनी प्रेग्नेन्सी राहिली. तर प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर खूपच प्रॉब्लेम्स झाले. एक तर डॉक्टर म्हणायचे की तुम्ही गर्भ ठेवूच नका, कारण तब्येत पण खूप वीक आहे, त्याच्यामुळे गर्भ काही ठेवू नका. परंतु आम्ही त्यांना सविस्तर सांगितलं की संत रामपालजी महाराज हे भ्रूण हत्या मान्य करत नाही, तर आम्ही हे काही करू शकत नाही. तर मग ठीक आहे म्हणे. डॉक्टर म्हणाले की ठीक आहे, तुम्ही ट्रीटमेंट चांगली चालू ठेवा. तर जेव्हा मला 2.5 महिने झाले त्यावेळेला खूपच प्रॉब्लेम झाले. माझ्या गर्भपिशवीमध्ये गाठ निर्माण झाली होती, त्यामुळे ब्लिडिंग होणं वगैरे खूप प्रॉब्लेम्स झाले. तर त्यावेळेला बाळाला खूप सूज येऊन गेली होती, गर्भाला खूप सूज आली होती. तर डॉक्टरांनी सांगितलं की जर नाही राहिलं तर ठीक, नाही तर आपण गर्भ काढून टाकू. परंतु तेव्हा मी मनोमन परमात्म्याला संत रामपालजी महाराजांना प्रार्थना केली की हे गुरुदेवजी, तुम्ही जर राजी असाल ह्या माझ्या गोष्टीमध्ये तर मी पण राजी आहे, परंतु तुमचं बाळ आहे, तुम्हीच सांभाळा. तर त्यावेळेला संत रामपालजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने तिची काही साईज 34 सांगितली होती, तर ती 3ऱ्याच दिवशी 17वर आली. आणि जे काही 5व्या महिन्याचं ॲन्युमली स्कॅन जे असतं ते करताच ती गाठ डिरेक्टली गायब दाखवली. म्हणजे संत रामपालजी महाराजांनी माझ्या बाळाला जे काही जीवनदान दिलं. त्यानंतर खूप डाऊन सिंड्रोमचा प्रॉब्लेम दाखवला होता बाळाचा. 5 महिन्याचा गर्भ झाल्यानंतर डॉक्टर म्हणायचे की तुम्ही हे बाळ ठेवूच नका, कारण यामध्ये डाऊन सिंड्रोम म्हणजेच मतिमंदत्वाचा प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही हे काढून टाका. परंतु संत रामपालजी महाराजांच्या नियमात ते काही बसत नसल्यामुळे आम्ही ते काही केलं नाही. तर संत रामपालजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने ट्रिपल मार्करची जी काही टेस्ट असते ती ट्रिपल मार्करची टेस्ट केल्यानंतर त्यामध्ये जे बाळाचं काही मतिमंदत्वाचा जो काही प्रॉब्लेम होता तो निगेटिव्ह दाखवला. म्हणजे ही परमात्म्याने दया एक माझ्यावर केली. तसेच जो काही मला HbSAg म्हणजे रक्तातील कावीळ हा प्रकार माझ्या रिपोर्ट्समध्ये दाखवला होता. तर रिपोर्ट्समध्ये दाखवल्यामुळे तो सगळे घाबरून गेले की रक्तातील कावीळ आहे, मग काय होणार, बाळाला पण रक्तातली कावीळची लागण होणार. परंतु संत रामपालजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने ती जी काही HbSAg जी काही पॉझिटिव्ह होती माझी, तर डॉक्टरांनी आम्हाला खूप घाबरवून दिलं की झेडकिट वगैरे वापरून हिची डिलिव्हरी करायला लागणार आणि त्याशिवाय 1.5 ते 2 लाखाचा खर्च येणार. परंतु खर्चाचं तर काही टेन्शन नव्हतं, परंतु तरी एक भीती वाटायची की कारण डॉक्टर खूप घाबरवायचे की झटके येतात, असं होतं तसं होतं. परंतु संत रामपालजी महाराजांच्या दयेने मी फक्त 1.5 तासात डिलिव्हरी झाली. त्याशिवाय मला कोणताही त्रास झाला नाही. फक्त परमेश्वराच्या कृपा आशीर्वादानेच हे साध्य झालं. आणि जे बाळ माझं काही आहे ते आत्ता एकदम सुरक्षित आहे. परमेश्वराच्या कृपा आशीर्वादाने परमेश्वर दया कायमच बनवत राहतात. जसं आपण सांगत आहात की लग्नानंतर जेव्हा आपल्याला दिवस राहिलेत तेव्हा डॉक्टरांनी आपल्याला सजेस्ट केलं की आपण हा गर्भ ठेवायला नको, परंतु संत रामपालजी महाराजांवर आपण विश्वास ठेवला आणि तो आपण गर्भ ठेवला. या परिस्थितीमध्ये ह्या 9 महिन्यामध्ये आपल्याला भरपूर त्रास झाला. डॉक्टरांनी वारंवार सांगितलं की आपण हा गर्भ ठेवायलाच नको, परंतु आपला संत रामपालजी महाराजांवर दृढ विश्वास होता आणि त्यातून आपल्याला पुत्ररत्न प्राप्त झाला.
तर मला असं विचारायचं आहे की आजच्या घडीला आपण त्या मुलाला बघायला आणलं आहे का? हो, नक्कीच. संत रामपालजी महाराज यांच्या दयेने जो काही मला पुत्र प्राप्त झाला आहे तो मी माझ्यासोबत आणलेला आहे. तो मी तुम्हाला नक्कीच दाखवू इच्छिते. संत रामपालजी महाराजांच्या दयेने हा मला मुलगा झालेला आहे. त्याचं नाव अनुराग रोकडे असं आहे आणि तो आत्ता 8.5 महिन्याचा पूर्ण झाला आहे. खरंच एक मोठी गोष्ट आज इथं बघायला मिळत आहे दर्शकांना की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आज आपल्या स्वतःचा आणि आपल्या भावाचा विवाह सोहळा अतिशय साध्या पद्धतीने झाला. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अवडंबर नव्हतं. अतिशय साध्या आणि सादगीमध्ये आपला विवाह सोहळा झाला. केवळ 17 मिनिटामध्ये. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं देवाणघेवाण आपण केली नाही. हा एक मोठा लाभ आणि मोठं एक समाजकार्याचं कार्यक्रम आज संत रामपालजी महाराज करत आहेत. त्याचप्रमाणे आता जे आपण सांगितलं की आपल्याला गर्भधारणा झाली होती तेव्हा डॉक्टरांनी वारंवार सांगितलं की आपण हा गर्भ ठेवू नये, परंतु केवळ आपली श्रद्धा संत रामपालजी महाराजांवर होती आणि त्यांच्या सद्भक्तीमुळे आज आपल्याला हा मोठा चमत्कार बघायला मिळत आहेत. तर या चमत्कारामधून आपण आपल्यासारख्या अन्य भाविकांना आणि जो श्रद्धाळू वर्ग आज टी व्हीच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत यांना आपण काय संदेश द्याल? मी तर संदेश काही देऊ शकत नाही, परंतु एक मेसेज मी देऊ शकते. संत रामपालजी महाराज हे ज्या काही समाजातील कुरीती आहेत त्या नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. जसे काही हुंडा घेणे, दारू पिणे वगैरे. संत रामपालजी महाराजांचे नियमच असे आहेत की दारू प्यायची नाही, मटण मांस खायचा नाही. तसेच संत रामपालजी महाराज एक अशी शिकवण देतात की मुलगी ही मुलासमानच माना. आणि जो काही हुंडा वगैरे घेतो आहे आपण तर तो देखील चुकीचा आहे. तर तो कशा प्रकारे चुकीचा आहे? जे काही रमणीय विवाह संपन्न झालेले आहेत तर 1 रुपया देखील दिला नाही. तसेच जो काही आहे भक्त समाज त्यांना मी इतकंच सांगू इच्छिते की संत रामपालजी महाराज हे एक उत्कृष्ट समाज निर्मिती करत आहेत. तर संत रामपालजी महाराजांचा प्रसिद्ध टी व्ही चॅनलांवर सत्संग येतोय. तसेच संत रामपालजी महाराजांच्या विविध प्रकारच्या वेबसाईट्स चालू आहेत. जसे काही www.jagadgururampalji.org या वेबसाईटवर जाऊन तुम्ही विजिट करा. तसेच संत रामपालजी महाराजांचे जगण्याचा मार्ग, हिंदीतून जीने की राह नावाचे जे काही सद्ग्रंथ आहेत ते तुम्ही मागवू शकता. आणि संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्या, जेणेकरून संत रामपालजी महाराज जे काही समाज सुधाराचे काम करत आहे त्याच्यात तुमचे योगदान देखील लागेल. आणि संत रामपालजी महाराज उत्कृष्ट समाज निर्मितीचा बिडा जो संत रामपालजी महाराजांनी आज उठवला आहे त्यात आपण सहयोग करावा. तसेच शास्त्र अनुकूल साधना समजून घ्यावी आणि मोक्षाचा मार्ग प्राप्त करावा. जर कोणी साधकाला असं जाणवत असेल की आपण संत रामपालजी महाराजांची भक्तिविधी स्वीकारायला हवी तर तो साधक किंवा ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची साधना कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र हे उपलब्ध आहेत. तर संत रामपालजी महाराजांचे जे काही नामदान केंद्र आहे, जर जे काही नंबर आहेत तर त्या नंबरवर तुम्ही कॉल करून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात असणाऱ्या नामदीक्षा केंद्राचा नंबर मिळेल. तसेच ॲड्रेस देखील मिळेल. तर तुम्ही नामदीक्षा घेऊन मोक्षाचा मार्ग स्वीकारावा हीच माझी नम्र विनंती. या नामदीक्षेसाठी त्या व्यक्तीला किती पैसे मोजावे लागतात? संत रामपालजी महाराज हे निशुल्क नामदीक्षा देतात. तसेच तुम्हाला 1 रुपयाचा खर्च देखील येत नाही. आणि संत रामपालजी महाराज हे नामदीक्षा घेतल्यानंतर भक्तिबोध नावाचे सद्ग्रंथ येतो छोटासा. तसेच फोटो वगैरे तुम्हाला फ्री मिळतो. धन्यवाद सतसाहेबजी. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक
निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.